जय श्रीराम, जय हनुमान. मी पैलवान गणेश भाऊ. नेहमीप्रमाणे सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या दिवसाला सुरुवात केली. देवदर्शन घेतलं आणि आपण आपल्या कामाला निघालो. चला अर्जुन, जय हनुमान. आज आपल्याला आपले जिवलग मित्र अतुलदादा भागवत यांची सोबत मिळाली. त्यांना म्हणलं चला तुम्हाला डोंगरातून फिरवून आणतो. तेही लगेच तयार झाले आणि आपल्या सोबत निघाले. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आमा भयभीत करी. मरण मारुनी पुढे चालले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जात आमुची कोण आमा भयभीत करी. आणि घाटवर चढून गेल्यानंतर आपण गावामध्ये पोचलो. जिथं गाडी खाली करायची होती तिथं प्रचंड अडचण होती आणि खूप मोठा चढ होता. थोडा भावानो ताप झाला, पण तुम्हाला माहित आहे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. पूर्ण मातीच मिक्सिंग करून दिलेली आहे. आणि हा गणेश भाऊनी माल टाकलेला आहे. पूर्ण क्वालिटीवाला माल आहे, पूर्ण एक नंबर क्वालिटी आहे. तिथं माल खाली केल्यानंतर गिराईक खुश आणि आपणही खुश. माघारी येताना आम्हाला ज्योतिबाचं मंदिर लागलं. आम्ही थांबवून त्या ज्योतिबा मंदिरात दर्शन घेतलं. डोंगराच्या मध्यभागी अतिशय सुंदर मंदिर आहे. जागृत देवस्थान आहे. आजच आपल्याला आणखीन एक साईड मटेरियल टाकण्यासाठी मिळाली होती. गाडी खाली करून गेल्यानंतर आपले जिवलग मित्र मिस्त्री आपल्याला भेटले. सुझुकीचं कॅरेज मागच्या सीटच्या मागचं कॅरेज असतंय ते बसवलंय. ही आपली शॉकअप्सरची पाईप बसवली आहे. ही तुम्हाला ओळखत असलं तर गाडीचं साईड स्टँड आहे, हे मोडलेलं आहे. इथनं आपण हे अल्टर केलंय ते असं म्हणजे. आणि ही फ्रेम आहे केलेलं आहे. ही नवीन घ्यायचं गेलं तर किती याला खर्च येतो? हे जर असलं जे टायर खोलायचं आहे नवीन घ्यायला गेला तर कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये जातात. ते आपण फक्त 250 रुपयात बनवले. टाकाऊपासून टिकाऊ. आपलं मिस्त्री नेहमीच धडपडत असतात. मिस्त्रींजवळून गेल्यानंतर समोर आपले दोन जिवलग आणि भेटलेच. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणलं. जय हनुमान. बोला. प्रत्येक गिरायकाला सांगायचं सबस्क्राईब करा. काय करा? काय करा? दुपार झाली, जेवण झालं. आता पुढच्या कामाला निघायचं. आज आपल्याला मुरुम टाकायची ऑर्डर होती. मुरुम भरून आपण सुपणे गावाकडे निघालो. तिथेच वाटत रस्त्याचं काम सुरू होतं. आपल्याबरोबर राठोड बंधू यांच्याही 2 गाड्या सुरू होत्या. सुपण्याचा पूल वाटेत लागला. ही आपली कोयना नदी. आपल्याला शेतातील रस्त्याला मुरुम टाकण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. तिथंच आपलं भाऊ जेवायला बसलं होतं, त्यामुळे थोडं थांबावं लागलं. बक्कासुरा होय. बक्कासूर आता आहे. संध्याकाळी आहे. संध्याकाळी आहे.
घरी जाताना शाळा सुटायची वेळ झालीच होती आणि ज्याची भीती होती तेच झालं. पुन्हा आपलं सुरू झालं. कदम कदम बडा है जा, सफलता तू पाये जा. तेवढ्यात आपल्याला मोराची पिल्ली आणि मोर दिसलेच. मोराची पिल्ली. बाकी सूरज आहे ना तालमीत का नाही गेला सर? तालमीत आज सुट्टी. कसली सुट्टी? अजून कोण नाही आलं, कुलूप लावते तर. कोण नव्हते तुझे? बर बर, चांगला आहे की. काय आलं तर स्कूल लावायचं तालमीला? हा नाही मग जायचं मी आरती पाठ करायचं आहे गणपतीची केलीस का? नाही का? नाही करायचं. पाड किती बरं येते तुला? हा पाड नाही हं? नाही ते किती पर्यंत? 15 पर्यंत येते, पण ते फक्त आधी मध्ये पाठायची. म्हण बरं कुठला म्हणतोस पाडा? तुला म्हणतो येतं पाडा. म्हणू का? 14चा? इथपर्यंत पाठ केली हा 14चा? हो. तर म्हण बरं. तुझं की तुझं 28 34 42 53 54 नऊचा म्हण बरं. वाटते 91 मधला देत नाही ते का? 7चा म्हण बरं. 756. कितीला गेला आता? कितीला गेला? 11 आजचं सगळं काम संपलं आणि मागे येताना आपण फॅशन पॉईंट तळमवले हे आपल्या भावाच्या दुकानात थांबलो. तिथून घरी आलो, फ्रेश झालो आणि आपल्या अतुलदादांच्या दुकानावरती आज प्रचंड गर्दी होती, त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी तिथं आपण थांबलो. नवीन व्यवसायात अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद त्यांना मिळत होता. आणि भावांनो, नेहमीप्रमाणे आपल्याला थोडंफार फिरून आल्याशिवाय झोप लागत नाही. तर भावांनो, आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय हनुमान.